नमस्कार मित्रांनो, माझं नाव शुभम आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्यापैकी अनेक लोकांना माझे काही व्हिडिओज आवडले असतील, काही व्हिडिओ अजिबात आवडले नसतील. कदाचित काही लोक तुमच्यापैकी अनेक असे असतील की ज्यांना मी माहिती देखील नाही. मात्र आज एक भाऊ म्हणून माझी कळकळीची विनंती की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा. मित्रांनो, ही एक कळकळीची विनंती आहे. मित्रांनो, आतापर्यंत मी आपल्या चॅनलवरती रोस्ट व्हिडिओ तर टाकतच आलोय. मात्र जेव्हा जेव्हा माझ्या देश आणि धर्माबद्दल काही घडतंय मी ते निर्भयपणे या चॅनलवरती आजपर्यंत बोलत आलोय आणि त्याची मी खूप मोठ्या प्रमाणामध्ये किंमत देखील मोजली आहे. मी या गोष्टी कधीच कॅमेऱ्यासमोर बोललो नाहीये आणि ना मला इथनं पुढे परत कधी बोलायचे आहेत. मात्र जेव्हा जेव्हा मी धर्माची बाजू घेऊन व्हिडिओज बनवले असतील, मग तो केरळा स्टोरी अर्थात लव जिहादवरचा व्हिडिओ असेल, कन्हैया लाल यांच्या मर्डरवरचा व्हिडिओ असेल, अंकिता सिंग या केसवरचा व्हिडिओ असेल, तेव्हा तेव्हा आपल्या चॅनलला मास रिपोर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. आपली चॅनलची लिंक काही इकोसिस्टमच्या व्हॉट्सअप ग्रुप्सवरती टाकण्यात आली. आपली चॅनलची रीच कशी खाली करता येईल याचा प्रयत्न करण्यात आला. ही तर खूप छोटी गोष्ट झाली. याहून मोठी गोष्ट मित्रांनो की असंख्य वेळेस मला माझ्या DMs वरती धमक्या सुद्धा आल्या की तू जर आम्हाला कुठे भेटलं तर आम्ही तुला मारून टाकू, तू जर आम्ही कुठे भेटलं तर आम्ही तुला सोडणार नाही. मात्र या कुठल्याही गोष्टीला न घाबरता मित्रांनो मी नेहमी माझ्या चॅनलवरती आपल्या धर्माची आणि देशाची बाजू जी आहे ही निर्भयपणे मांडत आलोय. आणि आज मला खरंच तुमच्या मदतीची गरज आहे. मदत फक्त एवढीच करा, हा व्हिडिओ डाउनलोड करा, तुमच्या चॅनलवर टाका, काही करा. मात्र ही जी गोष्ट आहे ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. मित्रांनो, आपल्या देशामध्ये एक प्राऊड मुस्लिम असू शकतो, प्राऊड ख्रिश्चन असू शकतो, प्राऊड सिख असू शकतो. ते जेव्हा त्यांच्या धर्माबद्दल अभिमानाने सांगतात त्यांना स्वीकार केलं जातं. मात्र जेव्हा एक हिंदू सोशल मीडियावरती किंवा पब्लिक लाईफमध्ये आपल्या धर्माबद्दल अभिमानाने सांगतो तेव्हा त्याच्यावरती सहजपणे एक टॅग लावला जातो. अरे हा बहुधा ह्या पक्षाचा असेल बरं का, अरे हा ना हा अंधभक्त असणार. या गोष्टीची मला खरंच खंत वाटते मित्रांनो, कारण एक प्राऊड हिंदूला हिंदू बहुसंख्यक समाज असून सुद्धा तिथे जागा नाही. मला असंख्य वेळेस म्हणतात की अरे हा या पक्षाचा, मग मी जर कुठल्या पक्षाचा इथं प्रचार करत असतो तर त्यांच्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी मला नसतं का घरी चहा पाण्याला बोलवलं, मला नसती का वेळ दिली. तुम्ही मला सांगा, कुठल्याही नेत्याला जाऊन विचारा त्याला माझं नाव तरी माहिती आहे का. मी इथे फक्त तुमच्या जीवावरती आणि तुम्ही बरोबर आहात या हिमतीवरती व्हिडिओ सातत्याने करत आलोय आणि इथनं पुढं पण मी सातत्याने करत राहणार. मित्रांनो, प्रत्येक माणसाची एक टॉलरन्स लेवल असते आणि त्या टॉलरन्स लेवल नंतर तो माणूस इनटॉलरंट असतो. मी इनटॉलरंट आहे जेव्हा विषय माझा धर्म, माझा देश आणि आमच्या सगळ्यांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी येईल. मला मी यूट्यूबवर आहे, मला सगळे लोक बघतात, मग मी कसं न्यूट्रलच राहिलं पाहिजे. तर बाई घंटा असला यूट्यूब चॅनल बी नको आणि असलं फेम बी नको जिथलं मी माझं मत जे आहे हे ठामपणे मांडू शकत नसेल. मला जेव्हा लाखो लोक बघतात तेव्हा त्या लाखो लोकांपर्यंत खरं काय आहे, सत्य काय आहे, एक बाजू काय आहे, एक पैलू जो आतापर्यंत कधीच कोणी बोललं नाही तो त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि ते पोहोचवणं हे माझं कर्तव्य आहे. हे रोस्ट करून, ब्रँड डील्स करून, थोडेफार पैसे कमवून मी आयुष्य माझं कसं बी काढून घेईल. मात्र खरं जे आहे हे पोहोचवायची जी तळमळ आहे ही प्लीज समजा आणि आजचा व्हिडिओ खरंच पूर्ण बघा. मित्रांनो, रिसेंटली एक व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाला. छत्रपती शिवाजी महाराजांवरचा हा व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ बनवलेला आहे ध्रुव राठी या माणसाने. या व्हिडिओचं टायटल आधी औरंगजेब वर्सेस शिवाजी होतं, ते बदलण्यात आलं, औरंगजेब वर्सेस शिवाजी महाराज असं करण्यात आलं. ध्रुव राठीशी मला वैयक्तिक काही प्रॉब्लेम नाही. तो प्रचंड मोठा युट्यूबर आहे, त्याला करोडो लोक बघत असतील, त्यासाठी मी त्याचा फुल सपोर्ट आहे. त्याचा BJP बद्दल काय मत आहे, त्याचं मोदींबद्दल काय मत आहे, तो ते काय मांडतो हा त्याचं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. त्याच्याशी या व्हिडिओला काही घेणं देणं नाही. मात्र जेव्हा तुमच्या पॉलिटिकल अजेंडाला सूट होईल म्हणून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल घ्याल, यांच्याबद्दल खोटं पसरवाल आणि ते पण मी शांतपणे ऐकून घेईल, तर घंटा भैया तसलं अजिबात होणार नाही. आणि रिसेंट व्हिडिओमध्ये त्यांनी तेच केलेलं आहे. पहिले तर या पूर्ण व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा यांनी असंख्य ठिकाणी एकेरी उल्लेख केला आहे. शिवाजी की पिक्चर, शिवाजी अक्सर इनके पास जाए और शिवाजी ने क्या किया, शिवाजी की आर्मी ज्यांच्यामुळे या मातीतल्या लोकांचा स्वाभिमान जागा झाला, ज्यांनी पुन्हा एकदा ताठ मानानं जगायचं कसं हे शिकवलं, ज्यांच्या पिढ्यानं पिढ्या या मातीसाठी आणि आमच्या माणसांसाठी ज्यांनी बलिदानं दिली, ज्यांनी अख्खं आयुष्य रयतेसाठी दिलं, त्यांचा मानाचा जेव्हा विषय येईल तेव्हा त्यांच्या मानाबद्दल ज्यांना नाही करता येत त्यांना कसा करता येईल तो प्रत्येक भाषेमध्ये शिकवायचा साहस, धाडस आणि प्रयत्न आपल्यापैकी प्रत्येक माणसाने केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज असाच त्यांचा उल्लेख प्रत्येक ठिकाणी बोलताना केला गेला पाहिजे. एकेरी शिवाजी उल्लेख हा खपवून घेतला जाणार नाही. आपल्या घरच्यांच्याबद्दल जेव्हा आपण बोलतो, आपल्या आजी आजोबांबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा नॅचरली आदराने बोलतो. तो मनात आहे तरच तो वाणीमध्ये येतो. हे एकेरी उल्लेख जेव्हा करतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये आदर नाही. ते फक्त राजे नव्हते, ते दैवत आहे आमचं. त्यांच्या पराक्रमाने ते देव झाले. आजही माझ्या ऑफिसमध्ये जर तुम्ही मध्ये आले तर सुरुवातीला सगळ्यात मोठा फोटो हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. माणुसाचा जन्म घेऊन पराक्रमातनं कसं देव घडता येतं हे आमच्या राजांमुळे आम्ही शिकलो. आणि जेव्हा जेव्हा त्यांचा मानाचा विषय येईल, हे यूट्यूब, हे फेम, हे दुनियादारी एका बाजूला, त्यांचं नाव नीटच घेतलं गेलं पाहिजे. पहिले तर हा माझा विषय.
या व्हिडिओमध्ये त्यांनी असंख्य खोटं पसरवलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज कसे सेक्युलर होते, ते कसे एका सुफी संतांचे भक्त होते, बहुसंख्यक त्यांच्या सैन्यामध्ये कसे मुस्लिम समाजातली माणसं होती, त्यांनी कधीच कसे हिंदू धर्माची एकट्टर जी आहे ही बाजू घेतली नाही. हे सगळे फॅक्ट जे आहेत मित्रांनो, हे आज आपण एकदम फॅक्ट करेक्ट करणार आहोत. ऐतिहासिक पुराव्यांसकट आपण बोलणार आहोत. आणि कसं खूप फॅन्सी लाइटिंगमध्ये छान छान बोललं की खोटं खरं होतं. मित्रांनो, हा इन्फॉर्मेशन वॉरफेअरचा जमाना आहे. आधी युद्ध रणभूमीमध्ये लढलं जायचं, मात्र आता मनभूमीमध्ये लढलं जातं. एखाद्या पिढीला घ्या, एखाद्या पिढीला इतकं खोटं सांगा, वारंवार सांगा की ते खोटं खरं होतं. त्यांच्याच धर्माबद्दल, त्यांच्याच लोकांबद्दल, त्यांच्याच संस्कृतीबद्दल त्यांना थोडंसं ट्विस्ट करून सांगा. कसं आहे, एका पिढीला तुम्ही त्यांची मती भ्रष्ट केली की त्यांच्यापासून येणारी पुढची प्रत्येक पिढी ही मानसिक नपुंसकतेमध्ये जन्म घेते. आणि हाच हा डाव आहे. छत्रपती शिवाजी महाराज कसे सेक्युलर होते, मुघलांच्या राज्यामध्ये कसा हिंदूंवरती कधी काही अत्याचारच झाला नाही, अशा गोष्टी वारंवार सांगायच्या जेणेकरून ते सत्य होईल. हे सगळे घाबरतात. यांच्या 700 वर्षांच्या गुलामीवरती एक व्यक्ती जो आहे हा यांना पुरून उरला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एक ठिणगी पुरेशी असते, एका ठिणगीतनं अख्खा वणवा पेटतो. आणि हाच वणवा पेटवायचं काम आमच्या मनात, हृदयात, या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. त्यांना भीती वाटते की या मातीतनं पुन्हा कोणी छत्रपती शिवाजी महाराज नको, पुन्हा कोणी मरेस्तोर झुंजतील, पण छत्रपती संभाजी महाराज नको, पुन्हा कोणी राणा प्रताप नको, जे ह्या लोकांना संघटित करतील, जातीभेद जे आहेत हे बाजूला ठेवून हिंदू म्हणून एकत्र आणतील आणि ताठ मानाने जगायला शिकवतील. ह्याच भीतीला हे घाबरतात. कारण जेव्हा जेव्हा लोक एकत्र येतात ना, तेव्हा तेव्हा स्वर्गाला देखील मागे पाडतील, अशी प्रगती ह्या राष्ट्रानं, ह्या मातीनं केली आहे. आणि त्यामुळे सातत्याने हा अजेंडा राबवला जातो की हिंदूंवरती कसा अत्याचार नाही झाला. त्याच्या व्हिडिओमध्ये सुरुवात त्यांनी केली जे दीपकपासनं, मग रोमिला थापर, अँड्र्यू ट्रुस्की, गोविंद पानसरे यांचा उल्लेख, हिंदुस्तान टाइम्सचे आर्टिकल, औरंगजेब शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलला. आणि मग त्याचा जो पॉलिटिकल अजेंडा आहे हा त्यांनी राबवला. अँड्र्यू ट्रुस्की, गोविंद पानसरे, हिंदुस्तान टाइम्सचे आर्टिकल ऐतिहासिक पुरावे म्हणून असे दाखवलेत जसं काही ही मंडळी महाराजांच्या दरबारामध्ये इतिहास द्यायला बसायची. इतिहासाचं प्रमाण द्यायला कोण, हे पण आपण जाणून घेऊ. आणि हिंदूंवरती अत्याचार झाला का नाही हे पण पहिलं जाणून घेऊ. पहिले जरा हे तर बघू की मुघलांच्या काळामध्ये हे जे भाऊबंदकीचं वातावरण होतं असं सांगण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो, त्यात किती तथ्य आणि किती खोटं आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं की रोमिला थापर यांचा द्वेष भाजपही हिंदू करतात. कारण का बरं, तर ते असं म्हणतात की हिंदू कधी स्लेव्स नव्हते. पहिले तर जो हिंदू धर्माबद्दल बोलतो तो माणूस प्रत्येक वेळेस भाजपाचाच असेल, हा डोक्यातनं कीड तुम्ही काढून टाका. काही माणसांना खरंच फक्त धर्माशी घेणं देणं, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत धर्मासाठी वाटेल ते करायची पूर्ण तयारी आहे. प्रत्येक वेळेस एखाद्या माणसाला, एखाद्या विचारधारेला कुठल्या तरी पक्षाशी जोडलंच पाहिजे, ही चिंदीगिरी सोडून द्या तुम्ही. असं अजिबात गरजेचं नाहीये. आणि हिंदूंवरती कधी अत्याचार जर झाले नसते, मग ही जी देवळं पडली आहेत, ज्यांच्या जागी आज मस्जिद उभ्या आहेत आणि ती मंदिरं परत मिळवण्यासाठी आम्ही आमचा जीव देऊ शकतो, ही काय हायवेचा झुळूक आला म्हणून पडली? फिरोज शाह तुगलक ह्या व्हिडिओचा रिसर्च करत असताना मला कळलं, जो तुगलक राजा होता त्यांनी एका ठिकाणी असा उल्लेख केला, जजिया जो नॉन हिंदूजवरती कर आकारला जायचा, त्याचा फायदा असा व्हायचा की गरीब हिंदू परिवार जे जजिया देऊ शकत नव्हते त्यांना मुस्लिम धर्मामध्ये कन्व्हर्ट करायला सोपं पडायचं. याचा कंटेम्पररी सोर्स ऑफ हिस्ट्रीमध्ये प्रूफ अवेलेबल आहे. हिंदूंवरती कधी अत्याचार जर झाले नसते आणि जर हिंदू खूप खुश असते, मला तुम्ही सांगा, मग छत्रपती संभाजी महाराज यांचं बलिदान व्यर्थ आहे? 40 दिवस ज्या यातना भोगल्या, पहिले त्वचा त्यांची सोडली गेली, मग नखं काढण्यात गेली, डोळ्यामध्ये नाकामध्ये लोखंडाचा जो सळा आहे तो घुसवला गेला, ह्या यातनांचा ज्याचा तुम्ही विचार देखील करू शकत नाही, त्या यातना त्यांनी का भोगल्या? त्यांचं बलिदान व्यर्थ आहे असं म्हणणारे तुम्ही कोण? तुमच्या घरातनं, तुमच्या माझ्या घरातनं लोकांनी या मातीसाठी रक्त आटवलं, रक्त दिलं. तुम्ही आजही महाराष्ट्रातली नाही, या देशातली कुठले पण मुठभर माती तुम्ही हातात घ्या, त्या मातीच्या प्रत्येक कणामध्ये तुम्हाला पराक्रम जाणवेल. आपल्या माणसांच्या रक्तानं पावन झालेली ही माती, त्यांनी तो लढा दिला म्हणून आज आपण ताठ मानाने जगू शकतो. त्यांच्या ह्या सगळ्या बलिदानाला हे सगळं खोटं आहे, असं कधी घडलंच नाही असं म्हणणाऱ्यांना माझा प्रश्न आहे की तुम्हाला तुमची ही लायकी आहे असं तुम्हाला कोणी सांगितलं? आणि तुम्हाला कोणी ही जागा दिली की तुम्ही असं म्हणाल की हे सगळं खोटं आहे? हिंदू जाऊ द्या, गुरु गोविंद सिंग यांचे जे वडील होते गुरु तेज बहादूर, त्यांना जेव्हा एक्झिक्यूट केलं 1675 साली औरंगजेबाने, तेव्हा गुरु गोविंद सिंग आणि त्यांच्या सगळ्या परिवाराला आनंदपूर साहिबमध्ये जावं लागलं. पुढे जाऊन 1688 मध्ये गुरु गोविंद सिंग यांचे 2 लहान चिरंजीव झोरावर सिंग आणि फतेह सिंग, 6 आणि 9 त्यांचं वय होतं. त्यांना सुद्धा धर्माचं कारण आणि तेव्हाच्या पॉलिटिकल कारणांमुळे भिंतीमध्ये जिवंत पुरण्यात आलं. 6 आणि 9 वर्ष वय होतं त्यांचं. पुढे जाऊन 1704च्या आसपास गुरु गोविंद सिंग यांच्या माताजी होत्या आणि त्यांचे जे 2 मोठे पुत्र होते त्यांना एका टॉवरमध्ये बंद करण्यात आलं. त्यांना खाणं आणि पाण्यापासून वंचित करण्यात आलं आणि त्यांचा तडपून तिथे मृत्यू झाला.
याला जर तुम्ही अन्याय म्हणणार नाही तर याला तुम्ही काय म्हणणार? अशा असंख्य गोष्टी इतिहासाच्या पैलूतून झाकण्यात आल्यात मित्रांनो, ज्याच्यामध्ये झालेला अत्याचार, ज्याच्यामध्ये झालेला या सगळ्या वेदना, यातना आणि त्यांचं बलिदान यांना नाहीसं करण्याचा प्रयत्न करण्यात आला. बंदा सिंग बहादूर यांच्याबद्दल वाचल्यानंतर मला प्रचंड वेदना आणि प्रचंड यातना झाल्या मित्रांनो. त्यांच्या जेव्हा गळ्यावरती तलवार ठेवण्यात आली, औरंगजेबाने विचारलं तू मुघल होणारच का, तेव्हा ते नाही म्हटले. त्यांचं एक छोटंसं बाळ 4 वर्षांचं त्यांच्या मांडीवर ठेवण्यात आलं. ते लहान बाळाच्या मानेवर तलवार ठेवण्यात आली आणि त्यांना विचारलं मुघल धर्म स्वीकारणं इस्लाम होणार का, तेव्हा ते नाही म्हटले. तेव्हा ह्याच मुघलांनी त्या 4 वर्षाच्या चिमुकल्याचे हात तोडले, त्याची छाती पाडली, त्याच्या छातीतनं हृदय बाहेर काढलं आणि ते बंदा सिंग बहादूर यांच्या तोंडामध्ये टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. याला जर तुम्ही अन्याय म्हणणार नाही तर याला तुम्ही काय म्हणणार? आणि ह्या गोष्टी कधी घडल्याच नाही. हिंदू खूप खुश होते. मग हा जो लढा इतके वर्ष, हा जो संघर्ष सातत्याने करण्यात आला, तो कशासाठी होता? जर छत्रपती शिवाजी महाराज हिंदू धर्मासाठी नाही लढले, मग त्यांचा ध्वज भगवा का? मग राज्य व्यवहार कोशामध्ये पर्शियन शब्दांना त्यांनी चेंज करून संस्कृत का बरं केलं? जर राज्याभिषेक जेव्हा केला तो हिंदू पद्धतीने का केला? हे बघा, कधीच छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्याच धर्माचा द्वेष केला नाही. हिंदू धर्म बाय डिफॉल्टच सगळ्या धर्मांची इज्जत करतो, म्हणून आम्ही जसे आहोत तसे त्यांना स्वीकारतो. आम्ही असं कधी नाही म्हटलं की आमचा देव सर्वश्रेष्ठ. मात्र जेव्हा जेव्हा आमच्यावर वेळ आली तेव्हा तेव्हा आम्ही आमच्या लोकांसाठी उभे राहिलो, लढलो आणि बलिदान सुद्धा दिलं. वन वाय वन प्रत्येक गोष्टीला या व्हिडिओमध्ये आपण फॅक्ट चेक करणार आहोत मित्रांनो. पहिला फॅक्ट असा आहे की ध्रुव राठी असं म्हणतो की ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराज कोणतेतरी सुफी संत याकूत बाबा त्यांचे भक्त होते आणि यांनी उल्लेख केलेला आहे गोविंद पानसर यांच्या एका पुस्तकाचा ॲज अ हिस्टरी रेफरन्स त्यांनी दिलेला आहे. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं, ज्यांना ज्यांना माहिती नाही, की गोविंद पानसरे हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे एक नेते होते. त्यांनी एका ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयावरती व्याख्यान दिलं. त्या व्याख्यानाचं पुस्तकामध्ये रूपांतर करण्यात आलं आणि हा केळ्या त्या पुस्तकाला एक हिस्टॉरिकल रेफरन्स म्हणून इथे मांडतो आहे. तुम्ही मला सांगा, एका राजकारण्याच्या एका भाषणाला आपण हिस्टॉरिकल रेफरन्स म्हणून गृहीत धरणार आहोत का? कंटेम्पररी सोर्स ऑफ हिस्ट्रीमध्ये पुरावा काय आहे? जे महाराजांच्या काळामध्ये लिहिण्यात आलं, ज्या काळामध्ये त्याचा ऐतिहासिक पुरावा सापडतो, तिथे कुठेच या याकूत बाबा नावाचा उल्लेखच नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू संत रामदास स्वामी, त्याच्यानंतर मौनी बाबा किंवा देव चिंचवडचे यांचे भक्त होते. याचे असंख्य उल्लेख आणि ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. याकूत बाबांचा इथे कुठेही उल्लेख नाही. उल्लेख डायरेक्ट गोविंद पानसरेंच्या पुस्तकामध्ये सापडतो. जे पॉलिटिशियन होते, ज्यांनी एक व्याख्यान दिलं, त्या व्याख्यानावर ते पुस्तक बनलं. त्यांचा ऐतिहासिक पुरावा काही नाही, झिरो. असं जर एखाद्या राजकारणाच्या भाषणाला आपण ऐतिहासिक पुरावा म्हणायला लागलो तर लोकांनी आपल्या भाषणांमध्ये गांधीजींबद्दल एवढं काय काय डेंजर बोलून ठेवलेलं आहे की तुमची फाटेल. पुढे जाऊन ध्रुव राठीने चक्क त्याच्या व्हिडिओमध्ये एक फेक कोट जी आहे ही सांगितलेली आहे. त्याचं असं म्हणणं की सभासद बखरमध्ये एका ठिकाणी असं वाक्य आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळच्या मस्जिदी वगैरे होत्या याची काळजी वगैरे घेतली. ते एक्झॅक्ट वाक्य त्या व्हिडिओमध्ये जे त्यांनी सांगितलंय ते असं आहे. तो असं कोट करतो, देअर वर प्लेसेस ऑफ वर्कशिप ऑल ओव्हर, प्रॉपर अरेंजमेंट ऑफ द वर्कशिप अँड केअर वॉज मेड. ही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ऑल्सो लुक्ड आफ्टर दी अरेंजमेंट इन पीर्स अँड मॉस्क्स. एक छोटा प्रॉब्लेम असा आहे की पूर्ण सभासद बखरीमध्ये अशा कुठल्याही वाक्याचा उल्लेख नाही. सभासद बखरची ऑनलाईन PDF कॉपी अवेलेबल आहे. थोडे कष्ट तुम्ही पण घ्या. कोणी पण कॅमेरा समोर येईल, काही पण सांगेल, लेडी घेऊन पेडगावला धावाल, तुम्ही ले लो व PDF डाउनलोड करो व जाके पढ़ लो आणि मला तुम्ही दाखवा की असं कुठे आहे, असं कुठे लिहिलेलं आहे. पुढे जाऊन ह्या गडीने या व्हिडिओमध्ये असं सांगायचा प्रयत्न केला की छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर होते, त्यांनी कधीच कुठली मस्जिद पाडून तिथे मंदिर देखील बांधलं नाही. असं होतं जेव्हा तुमचा रिसर्च एका पगारी माणसाच्या खांद्यावरती अवलंबून असतो आणि तुम्ही फक्त दिलेली स्क्रिप्ट वाचता, तेव्हा तुमची तळमळ ही दिसते आणि तेव्हा तुम्ही किती सिरियस आहात तुमच्या कामाच्या बाबतीमध्ये हे देखील कळतं. मित्रांनो, कवी भूषण जे काही काळ मुघल दरबारामध्ये बसायचे तेव्हा जेव्हा त्यांनी महाराजांचं वर्णन केलं, त्यांनी ते शब्द जे आहेत ते आज देखील प्रत्येकाच्या अंगावर शहारे आणू शकतात. इंद्रजिबी जंबपर, वाढवसु अंबपर, रावणस दंबपर, रघुकुल राज है, पवन बारी बाह पर, शंभुरती नाह पर, जो सहस्त्र बाहु पर, रामध्वज राज है, दावा द्रमदुंड पर, चीता मृग झुंड पर, भूषण भी तुंड पर, जैसे मृग राज है, तेजतम अंश पर, कन्हजिबी कंस पर, त्यो मलेच्छ वंश पर, सैर शिवराज है. मलेच्छांवरती त्यांचा नरसंहार करायला जो अवतार आला तो अवतार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मलेच्छ म्हणजे मुघल, अर्थातच इन्व्हेडर्स. एवढंच नाही तर महाराजांच्या राजव्यवहार कोश, जी महाराजांनी ऑफिशियल डॉक्युमेंट आहे त्यांच्या गव्हर्नन्सचं, त्याच्यामध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन केलेलं आहे, जो कंटेम्पररी ऑथेंटिक सोर्स ऑफ हिस्ट्री आहे, त्या 2 ओळींमध्ये तुम्हाला कळेल की महाराजांनी आपल्याच ऑफिशियल डॉक्युमेंटमध्ये वर्णन करताना त्या काळामधले जे राज्यव्यवहार कोश जे बनवण्यात आलं त्याच्यामध्ये काय लिहिलंय. कृते मलेच्छो छेदे भुवी निर्वशेष रविकुला. मलेच्छांचा नरसंहार करायला रविकुलातून जे अवतरले, अर्थात सूर्यकुलातून जे अवतरले, ते आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराज.
जेव्हा एवढे ठळक पुरावे अवेलेबल असताना सुद्धा जेव्हा तुम्ही असं म्हणता की महाराज फक्त सेक्युलरच होते केवळ का तर तुमच्या अजेंडाला फिट करायचं आहे, तर हे चुकीचं आहे आणि असा अपमान आम्ही सहन करणार नाही. पुढे जाऊन तो असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच कुठेच जिथे आधी मंदिर होतं नंतर मस्जिद बनली तसली मस्जिद पाडून तिथे कुठेच परत मंदिर बांधलं नाही. याचे असंख्य पुरावे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देतो की महाराजांनी असं केलेलं आहे. जेव्हा जेव्हा धर्माच्या स्थापनेची गोष्ट आली तेव्हा तेव्हा महाराजांनी सगळ्यात पहिले ते केलेलं आहे. गोविंद पानसरेंना कोट करत ध्रुव राठीने त्याच्या व्हिडिओमध्ये जो टेक्स्ट टाकलाय तो असा आहे, हाऊएव्हर इज देअर द टायनिएस्ट ऑफ एव्हिडन्स दॅट ही डेमॉलिश्ड अ सिंगल मॉस्क ऑर इज देअर एनी एव्हिडन्स ऑफ हिम हॅव्हिंग कन्स्ट्रक्टेड अ टेम्पल इन प्लेस ऑफ मॉस्क विच वॉज सपोज टू हॅव बीन बिल्ट बाय डेमॉलिशिंग अ टेम्पल? नॉट एट ऑल. ऑन द कॉन्ट्ररी देर आर रेकॉर्ड्स दॅट ही डोनेटेड मनी अँड लँड टू मॉस्क्स. याचा अर्थ असा होतो की असा कुठेच उल्लेख नाही की छत्रपती शिवाजी महाराजांनी मंदिरं तिथे जाऊन बांधली जिथे आधी मस्जिदी होत्या आणि त्या मस्जिदींच्या अगोदर तिथं मंदिर होतं. म्हणजे आज मंदिर होतं मग तिथं मस्जिद बांधली, महाराज गेले, ते मस्जिद पाडले आणि तिथे परत मंदिर बांधलं, असा कुठेही उल्लेख नाही. हे गोविंद पानसरेंना कोट करत भाऊंनी सांगितलं. गोविंद पानसरे कोण? पॉलिटिशियन टर्न हिस्टोरियन सो कॉल्ड, त्यांचं ते पुस्तक. छत्रपती शिवाजी महाराजांचे शेवटचे शब्द जे आपण म्हणतो ते असे की काशी विश्वेश्वराला यवनांच्या हातातनं मुक्त करा. यवन म्हणजे मुघल इन्व्हेडर्स, त्यांच्या हातातनं मुक्त करा ही छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची इच्छा होती, त्यांची तळमळ होती. मग ते असं का म्हटले? आणि त्यांनी कधीच कुठलीच जिथे आधी मंदिर होतं मग मस्जिद झाली ती पाडून सोना छालापते टेम्पल आणि समुत्तर परिमल टेम्पल या दोन्ही ठिकाणी जिथे आधी मस्जिदी होत्या त्या मस्जिदी पाडून तिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी मंदिराची स्थापना केली. तिरुवनामलाईमध्ये एक पाटी आहे ज्या पाटीवरती तिथे लिहिलेलं सुद्धा आहे का इथे आधी एक मंदिर होतं जे पाडून तिथे मस्जिद बांधण्यात आली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथे जाऊन पुन्हा एकदा त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमी हिंदू धर्माची बाजू घेतली. याचे एक नाही त्याचे असंख्य ऐतिहासिक पुरावा मी तुम्हाला देतो. एक हिंदू पुरावा आहे, जयसूत पुरावा, आणि एक फॉरेनचा पुरावा सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी देतो. हिंदू पुराणामध्ये जर जाऊया तर शिव भारत जे छत्रपती शिवाजी महाराजांची ऑफिशियल बायोग्राफी आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये एक वाक्य क्लिअर असं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हॅज बीन इन्सल्टिंग यवनाज सिन्स हिज चाइल्डहुड. याशिवाय इथे असं पण म्हणतात शिव भारतमध्ये अफजल खानाचे शब्द जे आहेत जी कोट केलेली आहेत. अफजल खान म्हणतो यू हॅव कॉन्कर्ड कल्याण अँड डेमॉलिश्ड मॉस्क देअर. मग अफजल खान असं का म्हटला की तुम्ही कल्याण कॉन्कर केलं आणि तिथल्या मस्जिदी ज्या आहेत या उद्ध्वस्त केल्या? हा झाला हिंदू पुरावा. आता असंख्य लोकांचं असं म्हणणं असेल की अरे हिंदू पुरावा आहे, हिंदूच बाजूला मोठं करून दाखवायचा प्रयत्न असेल तर मी तुम्हाला एक ख्रिश्चन पुरावा देतो. एक पत्रव्यवहार जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्नाटकचं जे एक्सपिडिशन होतं त्याच्यामध्ये होता. त्याच्यामध्ये असा उल्लेख करण्यात आलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराज डिसिक्रेटेड देअर मॉस्क्स. आणि एक फॉरेन पुरावा डॉक्टर जॉन फ्रेयर 1675 साली जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये आले, जेव्हा त्यांनी एका मराठा हवालदार जो होता त्याच्याशी जेव्हा संवाद साधला तेव्हा त्यांनी जे शब्द कोट केलेले आहेत ती अशी आहेत की छत्रपती शिवाजी महाराज कन्व्हर्टेड मॉस्क्स इनटू ग्रॅनरीज. या फ्रायरच्या नोट्समध्ये त्याचा उल्लेख आहे. एक पोर्तुगीज ट्रॅव्हलर त्या कालचा कॉस्मो दे ग्वार्डा जेव्हा आला आणि त्याला जेव्हा कळलं की अफजल खान आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रसंगाबद्दल जेव्हा त्यांनी लिहिलं तेव्हा शिवाजी महाराजांचे शब्द तो जे लिहितो ते असे लिहितो, अफजल खान आला, तू आई तुळजाभवानीचं मंदिर तोडलं, पंढरपूरच्या विठोबाचं मंदिर तोडलं, आया बहिणींची आबरू लुटली. त्या सगळ्या प्रसंगाबद्दल जेव्हा महाराजांना कळलं आणि देऊळ उद्ध्वस्त झाल्याची जी तळमळ होती त्याबद्दल महाराज असं म्हणतात, व्हॉट शेअर हॅड दिस आयडल्स इन दी ऑफेन्स यू से आय कमिटेड? A brave exploit was it indeed to destroy stone buildings and break mute images that could not offer you any resistance. Do you know that if you had not committed these barbarities, I would never resolve you? आणि ह्यानंतर असं सुद्धा लिहितात की महाराज असं म्हणतात, शिवाजी महाराज swore that henceforth he would do the same thing in the mosques he found. आणि ह्याच अफजल खानाबद्दल बोलत असताना ध्रुव राठी असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा त्या अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला तेव्हा हिंदू लोक जी आहेत हे असं पसरवतात की हिंदूने एका मुसलमानाचा कोथळा बाहेर काढला. अरे वेड्या, त्या अफजल खानाने येताना आमची देवळं तोडली, आमच्या आया बहिणींची आबरू लुटली, त्याच्यासाठी हा धर्मयुद्धच होतं. मग आमच्या राजानं जेव्हा जशास तसं उत्तर दिलं तेव्हा तू असं कशावरनं म्हणतो का ते धर्मरक्षणासाठी नव्हतं म्हणून? केवळ एक पुरावा की तो कृष्णाजी भास्कर कुलकर्णी तेव्हा अफजल खानाचे वकील होते. अरे आमचीच माणसं वेडी होती हे आम्ही मान्य करतो, आमच्याच माणसांना कधी संघटित नाही होता आणि ह्याच कधी न झालेल्या संघटितपणाचा फायदा नेहमी वारंवार शत्रूने घेतला आणि आज देखील परिस्थिती तीच आहे. आणि ह्या व्हिडिओद्वारे हाच प्रयत्न आहे की आपण एक बहुसंख्यिक समाज म्हणून एकत्र यायला पाहिजे. जातीभेद बाजूला ठेवून याचा गैरफायदा घेऊन वर्षानुवर्ष आपल्यावरती जुलूम हा करण्यात आला. एक हिंदू म्हणून एकत्र यायची गरज आहे आणि महाराजांचा देखील तोच प्रयत्न होता. पुढे जाऊन ध्रुव राठी असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये
मुघल जे होते किंवा मुस्लिम जे होते यांचं खूप प्रमाण होतं. 700 लोक काय आली आणि तसली. पहिले तर सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांची सगळ्यात पहिली जागीर ही पुणे होती, जी आदिलशाहीच्या हाताखाली होती. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी रिव्होल्ट केला तेव्हा मी असं मान्य करतो की थोड्याफार प्रमाणामध्ये त्यांच्या सैन्यामध्ये मुस्लिम आणि मुघलांचा समावेश होता. मात्र त्यानंतर जेव्हा त्यांनी सगळ्यात पहिले ते रिव्होल्ट केला आदिलशाही विरुद्ध, तेव्हा सर हवलदार जे होते झैना सिंग आणि माझ्यामध्ये सिद्दी अंबर जे हवलदार होते पुण्याचे, त्या दोघांची नियुक्ती त्यांनी रद्द केली आणि त्या जागी नवीन माणसं भरली. जेव्हा आदिलशाह सल्तनत विरुद्ध त्यांनी पहिला बगावत केला तेव्हा 200 ऑफिसर्स, 200 जी सैनिक, 200 जी ऑफिसर्स त्यांच्या सोबत होती, त्यांच्यापैकी एकही मुस्लिम नाव नाही आणि याचे पुरावे उपलब्ध आहेत. नूर खान बेग याचा पुरावा तेव्हा त्यांनी दिला. तेव्हा त्यांनी हे सांगितलं नाही की नूर खान बेगची नियुक्ती महाराजांनी केली. तेव्हा जो नूर खान बेगवरती आरोप लागले की औरंगजेबाची चापलुसी करतो आहे, तेव्हा त्याला तिथे काढून टाकून त्याच्या जागी यसाजी कंग जे आहेत यांची नियुक्ती करण्यात आली. हे पुरावे दुराठी तुम्हाला कधी सांगणार नाही. सिलेक्टिव्ह आउटरीच, मी तुम्हाला ओपन चॅलेंज देतो. 15-20 नावं जर सोडली, ज्याचा उल्लेख त्यांनी केलाय तेवढीच नावं जर सोडली, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुघल नावं असल्याचा तुम्ही मला एक कंटेम्पररी सोर्सचा पुरावा द्या. ओपन चॅलेंज आहे. कुठल्या तरी पुस्तकामध्ये कोणीतरी लिहिलं त्याला ऐतिहासिक पुरावा नाही म्हणत, तर मी माझ्या घरामध्ये बसून काही पुस्तक लिहू शकतो. ऐतिहासिक पुरावा त्या काळातला द्या. कुठल्या पत्रामध्ये नाव असेल तर सांगा, मग आम्ही मानू. नंतर तो म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांचे सेक्रेटरी ऑफ इंटेलिजन्स होते मौलाना हैदर अली. हे नाव कुठल्याच पत्र व्यवहारात नाही, कुठल्याच कंटेम्पररी सोर्स ऑफ हिस्ट्रीमध्ये नाही. आय डोंट नो, काय गांजा बघून व्हिडिओ करतो की याचे पुरावे कोण आहेत का कोणी. लोकांना व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हणणाऱ्या या मंदार बुद्धीला कोणतरी सांगा. येड घेऊन पेडगावला धावू नको केळ्या. काही विषयांमध्ये अक्कल नाही तर बोलूच नको. ह्या नावाचा उल्लेख कुठंच नाहीये. आजही या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगतो, कोणाला कुठेही हे नाव कुठल्याही कंटेम्पररी सोर्स ऑफ हिस्ट्रीमध्ये जर सापडलं तर मला तुम्ही आणून दाखवा. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे हेर खातं होतं हे बहिर्जी नायक सांभाळायचे. नायक त्यांना ही महाराजांनीच त्यांचा पराक्रम बघून दिलेली पदवी होती. मौलाना हैदर अली, सेक्रेटरी ऑफ इंटेलिजन्स. काय पुरावा माहित नाही. हिंदुस्तान टाइम्स याचं त्याचं आर्टिकल जोडायचं, जसं काही हे पत्रकार तिथं बसून महाराजांच्या दरबारात बसून इतिहास लिहित होते. आणि मग तर हा इतका बिंडोके की दिलेले सुद्धा, अरे रिसर्च स्वतः कर. रुस्तमे जमान छत्रपती शिवाजी महाराजांचा बॉडीगार्ड होता. हा इतका केळा आहे की तिथेच खालच्या लाईनमध्ये लिहिलंय की या रुस्तमे जमानला छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा आडवा फाडेल होता. हे दोघं जण जे आहेत हे कट्टर शत्रू होते. या रुस्तमे जमानला कोल्हापूरच्या बाहेर महाराजांनी डायरेक्ट बेच दिया था 72 उरो के पास. तेव्हा कुठं विषय, हा कुठे बॉडीगार्ड आहे याचा उल्लेखच कुठं नाहीये. मग तुम्ही कुठल्या प्रमाणामध्ये असं म्हणता की तो त्यांचा बॉडीगार्ड होता. अरे बाबा, शिवभारत जी महाराजांची ऑफिशियल बायोग्राफी आहे त्याच्यामध्ये जी बॉडीगार्डची 10 नावं आहेत ती आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. ती 10 नावं जी त्याच्यामध्ये आहे, जो कंटेम्पररी सोर्स ऑफ हिस्ट्री आहे, ती 10 नावं कोणती? संभाजी गावजी, काटाजी इंगळे, कोंडाजी कंग, यसाजी कंग, कृष्णाजी गायकवाड, सूर्याजी काकडे, जीवा महाला, विसाजी मुरुंबक, संभाजी करवर आणि सिद्दी इब्राहिम. त्यात पण हा जो सिद्दी इब्राहिम होता हा अबिसियन स्लेव्ह होता, ज्याला विकत घेतलं होतं. तो काय एकदमच मुघल होता आणि मुस्लिम होता म्हणून सैन्यामध्ये होता असं नाहीये. त्याला विकत घेतलं होतं. तो एक स्लेव्ह गुलाम होता त्या काळातला. त्या काळामध्ये पॉलिटिकली तुम्ही असे स्लेव्ह ठेवू शकत होते ज्यांना तुम्ही कामाची जबाबदारी द्यायचे. लगेच याच्यामध्ये असल्या अँगल द्यायची गरज नाही. रुस्तमे जमानचा कुठल्याही कंटेम्पररी सोर्स ऑफ हिस्ट्रीमध्ये उल्लेख नाही. शिवभारत ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लिहिली गेलेली त्यांची ऑफिशियल बायोग्राफी आहे असं समजा. आणि त्याच्यापेक्षा कुठलाच मोठा ऐतिहासिक पुरावा जो आहे हा असू शकत नाही. कोणतो राम पुनिया आणि पुरियारीचा उल्लेख हिस्टॉरिकल प्रूफ म्हणून यात रोराटीने इथं दिलाय. तुला कळतं कंटेम्पररी सोर्स ऑफ हिस्ट्री म्हणजे काय आणि कोण काय? मी जर आज एखाद्या महापुरुषाबद्दल व्हिडिओमध्ये काही बोललो का ते XYZ महापुरुष आहे, ते बिंडोक होते, मग काय ते काय माझा हिस्टॉरिकल प्रूफ म्हणून घेशील का त्याला? काय यार, या माणसाचं करावं यार. छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणे आयर्न क्लोज त्याच बॉडीगार्डने दिले होते. सगळ्यांना माहिती आहे की ते कृष्णाजी नायक होते ज्यांनी वाघनख जी आहेत ही छत्रपती शिवाजी महाराजांना दिली. हिस्टॉरिकल प्रूफ वाचायचे नाही, उचलली जीभ लावली टाळ्याला आणि 1 कोटी लोक आहेत टाळ्या वाजवायला. आणि ह्या सगळ्या प्रसंगामध्ये तुम्हाला मी एक सांगू, या ध्रुव राठीची ऑडियन्स मी बघितली, काही फेसबुकवरती वगैरे बघितलं, लोक अशा कमेंट करतात, ध्रुव राठीचं कौतुक करतात. प्रोफाईलवर गेल्यावर कळतं का तो माणूस बांगलादेशमधला आहे. परत भारतामध्ये बीजेपी नको आहे, भारतामध्ये हिंदूंचं राज्य नको आहे, हे सगळं पॉलिटिकल अजेंडा XYZ. ते काय पॉलिटिकल मतं तुमची असतील ती तुमच्या जवळ ठेवा, मला काही घेणं देणं नाही. मी इथं कोणाचा प्रचार करायला बसेल नाही. पण जेव्हा असं सगळं बघतो त्या ध्रुव राठीची बाजू घेतात, ते पण प्रोफाईलवर गेल्यावर ती पण प्रोफाईल बांगलादेशमध्ये निघते. हा असा कोणता माणूस आहे ज्याला आपल्या देशापेक्षा पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये लोक कौतुक करून राहिली? या व्हिडिओमध्ये पुढे जाऊन त्या जेम्स लेनच्या पुस्तकाचा उल्लेख करत ध्रुव साहेब छत्रपती शिवाजी महाराजांना सेक्युलर पेंट करायचा प्रयत्न करतात. ते पुस्तक जर त्यांनी पूर्ण वाचलं असतं, त्या पुस्तकामध्ये एक प्रसंगाचा उल्लेख आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा कळालं की एक माणूस जो आहे, एक बचर आहे, तो गोहत्या करतोय, महाराजांनी जाऊन त्याला जागीच ठार केला होता. मग जर धर्मरक्षण नसेल तर हे काय होतं? गोहत्या करणाऱ्या माणसाला जागीच शिक्षा, जागीच दंड छत्रपती शिवाजी महाराजांनी बिजापूरमध्ये का बरं दिला? हे त्याच जेम्स लेनच्या पुस्तकामध्ये पुढे लिहिलेलं आहे. पण नाही, ते त्याच्या अजेंडाला सूट होत नव्हतं ना. मित्रा, छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या धर्मांचा आदर केला, बट नॉट ॲट द कॉस्ट ऑफ हिज रिलिजन.
एक पत्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बंधूंना लिहिलं होतं. त्या पत्रामध्ये टर्क्स अर्थात तेव्हा जे मुघल होते ते त्यांच्या सैन्यामध्ये काम करायचे बंधूंच्या असं होतं. त्या पत्रामध्ये लिहिताना छत्रपती शिवाजी महाराजांनी काय उल्लेख केलेला आहे? यू शुड हॅव थॉट टू युअर सेल्फ, ही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज इज ब्लेस्ड बाय शिवा अँड भवानी. ही किल्स द विकेड टर्क्स. हाऊ कुड आय विन वेन माय आर्मी ऑल्सो हॅज टर्क्स? हाऊ वुड द टर्क्स होप टू एस्केप विथ देअर लाईव्स? हे ते क्लिअर पत्रव्यवहारामध्ये उल्लेख असताना सुद्धा हा असं पेंट करायचा प्रयत्न करतो की छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर होते. नाही, सगळ्या धर्मांची रिस्पेक्ट करणं, सगळ्या धर्मांना स्वीकार करणं आणि सगळ्यांना घेऊन पुढे जाणं, बट नॉट ॲट द कॉस्ट ऑफ आवर ओन रिलिजन. हिंदू धर्मावरती सातत्याने अत्याचार झाला आणि हा लढा जो आहे हा लढा आज देखील चालू आहे. या लढ्यामध्ये असंख्य बलिदान दिलेत आणि कोण ध्रुव राठीफिटीला काहीही अधिकार नाही या सगळ्यांच्या बलिदानाला व्यर्थ म्हणायचा किंवा हे सगळं घडलंच नाही असं म्हणायचा. पुढे जाऊन औरंगजेबाला एवढं पेंट करायचा प्रयत्न केला की औरंगजेब म्हणजे अगदी महानच हो, औरंगजेबासारखा शासक दुसरा झालाच नाही. मंदिरं तोडली त्यांनी मंदिरं तोडली, त्यांनी त्रास दिला, पण हिंदू खुश होते. आणि ती ऑड्रे ट्रुस्की, ती इतिहासकार असेल तर मग मी सुपरमॅन आहे गाईस. ऑड्रे ट्रुस्कीची छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची काय मतं ही जर तुम्ही ट्विट्स बघितले तर तुम्हाला तुमचं कळेल की हा व्यक्ती कोणाची बाजू घेऊन बोलतोय. तिचं अख्खं आयुष्य त्या औरंगजेबाची चाटोगिरी करण्यामध्ये गेलं. औरंगजेबाच कसा महान आणि छत्रपती शिवाजी महाराजांना नेहमी जातीच्या बेड्यामध्ये अडकवायचा प्रयत्न करणारी ही सगळी पिल्लावळं, हे सगळे अवलादी, आणि हा औरंगजेबाला महान पेंट करतोय. का तर औरंगजेबाच्या सैन्यामध्ये म्हणे हिंदू माणसं होती. याला कानफटावा, त्या नाझी सैन्यामध्ये पण जू लोक होती. मग काय जू लोकांवर अत्याचार नाही झाला? ब्रिटिशांच्या राज्यामध्ये 90% ब्रिटिशांसाठी काम करणारी इथलीच माणसं होती भारतीय. मग काय भारतीयांवरती अन्याय नाही झाला? औरंगजेबाची चाटुकार करून औरंगजेबाला खूप महान पेंट करायचं म्हणजे त्याला काही लिमिट? हे औरंगजेब एवढा चांगला होता. औरंगजेबाची जी ऑफिशियल बायोग्राफी आहे ना, ऑफिशियल बायोग्राफी, त्या ऑफिशियल बायोग्राफीमध्ये जेव्हा उल्लेख आहे की संभाजी महाराज पकडले गेले तेव्हा काय शब्दांचा प्रयोग केला गेला हे तुम्ही तुमच्या नंगण्या डोळ्यांनी वाचा. A news fell on the ears of Muslims that they were waiting for years. Finally, Sambha has been captured. म्हणजे संभाजी महाराज पकडल्या गेले. मुस्लिमांचे कान आतुरले होते, मुघलांचे कान आतुरले होते. मी हिंदू मुस्लिम इथं करायला बसलेलो नाहीये, पण आमच्यावर कधी अन्याय झाला नाही हे जर कोणी बोलणार असेल तर त्याचा मी ओपनली विरोध करेल. पुरावे अवेलेबल आहेत. आमच्या असंख्य राजांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिलं. छत्रपती संभाजी महाराज त्यांनी 40 दिवस यातना भोगल्या. कोणासाठी भोगल्या? अरे आम्हाला ताट मानानं परत आमचा कणा उभा कसा आहे आणि आम्ही कसं जगलं पाहिजे, हा जो आमच्यामध्ये एक ठिणगीनं वनवा पेटतो. आमच्या सगळ्यांमध्ये हा जो वनवा पेटवला ना रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये, हे आमच्या दोन्ही छत्रपती राजांनी पेटवला आणि त्यांच्या पुढच्या सगळ्या पिढ्यांनी धर्मासाठी काय काय करता येईल याला प्राधान्य देत गेले. त्यामुळे अधिकार कोणालाच नाहीये आणि आम्ही अधिकार कोणाला देत बी नाही की आमच्या महाराजांबद्दल कोणी यावं काही बोलावं आम्ही ते सहन करावं. माझी या व्हिडिओद्वारे सगळ्यांना कळकळीची विनंती आहे मित्रांनो, कधीतरी आपण सगळेजण आपले जात पात बाजूला ठेवून एक समाज म्हणून एकत्र यायची गरज आहे. कारण जेव्हा जेव्हा आपण एकत्र येणार नाही तेव्हा आपल्यावरती असे घाव केले जातील. आपण एकत्र आलो तेव्हा आपण स्वर्गाला सुद्धा मागे टाकू शकतो. असली प्रगती इथल्या मातीनं करून दाखवलेली आहे. इथे रयतेचं राज्य आपल्या महाराजांचं होतं. जेव्हा आपण असं म्हणतो महाराजांचा पराक्रमासोबतच, तेव्हा तिथली रयत सुद्धा तशीच होती. तेव्हा तिथले लोक सुद्धा असेच होते. ही तुमची आणि माझी जबाबदारी आहे. तुमचे पॉलिटिकल मतं काय असतील ते फ्रीली तुम्ही एक्सप्रेस करा. मात्र जेव्हा जेव्हा तुमच्या पॉलिटिकल मतांमध्ये तुम्ही असल्या मोठ्या माणसांना इन्व्हॉल्व करत असाल तेव्हा तुमची जीभ तुम्ही सांभाळली पाहिजे आणि तुम्ही काय बोलताय याचं तुम्ही भान ठेवलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज फक्त आमचे नव्हते, ते भारतातल्या प्रत्येक माणसाचे होते. त्यांचे उपकार या जनतेच्या प्रत्येक माणसा, आधीच्या पिढ्या, नंतरच्या पिढ्या, आत्ताच्या पिढ्या, या सगळ्यांवर असतील. म्हणून त्यांचा तुम्ही तुमच्या पॉलिटिकल अजेंडासाठी टूल म्हणून उपयोग करू नये, हे खपवून घेतलं जाणार नाही. आणि माझी सगळी माझ्या वयाच्या भावांना एक कळकळीची विनंती आहे, जर तुम्हाला माझं म्हणणं पटत असेल मित्रांनो, आयुष्यामध्ये जगायला काहीतरी कारण द्या. हे गर्लफ्रेंड, माझं घर, माझा परिवार, माझी नोकरी, मी पैसा, आपण हे करूच. या व्यतिरिक्त एक समाज म्हणून काहीतरी कारण द्यायला शिका. या देशाला, या संस्कृतीला, या धर्माला तुमची गरज आहे. तुमच्या रक्ताचा प्रत्येक थेंब, तुमची ही जवानी जर देश आणि धर्म कार्यासाठी उपयोगात येत नसेल तर अशा जवानीला, अशा जीवाला आग लावून टाका जो देश आणि आपल्या लोकांच्या हितासाठी काम करू शकत नसेल तर. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा. इथनं पुढे कोणी कोणाबद्दल, कोणत्याही महापुरुषाबद्दल काही माहिती दिली तर आम्ही ती क्रॉस चेक करू, आम्ही ऐतिहासिक पुरावे बघू. येड घेऊन पेडगावला धावणार नाही, याची आपण दक्षता बाळगायची गरज आहे. एक भाऊ म्हणून माझी कळकळीची हीच विनंती की हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा. या व्हिडिओमध्ये जे जे पुरावे आहेत ते स्वतःला पटवाय, हे खोलात जाऊन शोधा. कुठल्याही विषयामध्ये कोणी काही सांगितलं ते खोलात जाऊन शोधा, ते खरं काय खोटं काय याचं भान ठेवा मित्रांनो. आणि आपल्या विचारांची तलवार, आपल्या विचारांची जी स्टेअरिंग आहे ही दुसऱ्याच्या हातामध्ये देऊ नका. आपला फक्त विध्वंसच केला जाईल. स्वतःचे विचार, कोणी आलं काही बोलून ब्रेन वॉश केलं असल्या भानगडीमध्ये पडू नका. आणि परत सांगेल, तुमचा काहीही धर्म असेल, तुम्ही कुठल्याही धर्माचे असाल, मात्र आपला धर्म, आपला देश आणि आपला समाज याच्यासाठी आपला जीव जो आहे यातला थोडाफार भाग द्या, कारण खरंच गरज आहे.
एवढंच सांगून मी हा व्हिडिओ थांबवतो आणि मला तुमचं काय मत आहे हे नक्की कमेंटमध्ये सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा प्रयत्न करा. जय भवानी, जय शिवाजी.